योनी वरहाडनी पैसल्या टेकी, योनी वरहाडनी पैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. मी कवनाची मज सांगा कोणी, वराडा आलिया कोण तो नवरा कोण तो मंडळ, कोण तो नवरा कोण तो मंडळ, कोण ती वरबाई कोण तो वरबा. मी कवनाची मज सांगा कोणी, वराडा आलिया वराड. वराड नव्हे वराड नव्हे स्वप्न गे माय, बापर कुमा देवी वराचे वेग धरा पाय. मी कवनाची मज सांगा कोणी, वराडा आलिया वराड. भजे भजे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, येऊनी वरहाडनी पैसल्या टेकी, येऊनी वरहाडनी पैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. मी कवनाची मज सांगा कोणी, वरहाडा आलिया वराडनी. कोण तो नवरा कोण तो मंडप, कोण तो नवरा कोण तो मंडप, कवनती वरमाई कवन तो वरबा. कवनती वरमाई कवन तो वरबाप. मी कवनाची मज सांगा कोणी, वराडा आलिया वराड. वराड नव्हे स्वप्न गे माय, बापर कुमा देवी वराचे वेगी धरा पाय. मी कवनाची मज सांगा कोणी, वराडा आलिया वराड. भगवान परमात्म्याच्या जागराच्या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग. वैरागी रागरसी सकल कंठभूषण
ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराय यांच्यावरती आतोनात प्रेम करणारे, जे म्हणतात तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर काजू अवतार नामायाचा, असे ज्ञानियांचे राजे, योग्याची माऊली, साधकाची मायबाप, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या अभंग गाथेतील अद्वैत प्रकरणातील मानवी जीवनातल्या प्रधान 3 सोहळ्यापैकी एक सोहळ्याचं रूपक करून आजातवादाचा सिद्धांत विवर्तवादाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून आणि लग्न रूपकाच्या माध्यमातून तुम्हा आमच्या समोर ठेवत असताना भगवान ज्ञानराजाच्या मुखात बाहेर पडलेला उद्गार म्हणजे हा अभंग आहे. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. मला वाटतं गेले 38 आणि हे 39वे वर्ष भारतीय संस्कृतीमध्ये आपण 12 वर्षाचे तप मानतो. म्हणजे 3 तप पूर्ण करून चतुर्थ तपपूर्ती सोहळ्याकडे वाटचाल करणारा हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव मौजे काकडीवाडी कोकडे, बरोबर कोकडेवाडी, काकडी जास्त घेते कोकडेच का, रामकृष्ण, कोकडेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत भगवंत समाजदेश राष्ट्र या ऋणातून उतराय होण्याकरता चालू असलेला हा दिव्य अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आणि की प्रदीर्घ सेवा चालण्याकरता ज्येष्ठांचे आशीर्वाद लागतात. अभिवादनशील असे नित्य वृद्धोप सेविना चतुरान कश्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोवर. महापुरुषाचे आशीर्वाद वाढत असले की 4 गोष्टी वाढतात. आयु आयुष्यवान, विद्या ज्ञान वाढतं, बलम शारीरिक मानसिक बौद्धिक पण वाढतं आणि यशो प्रत्येक कामात यश. आपल्या सोहळ्याचं आयुष्य वाढलेलं आहे, यातलं ज्ञानही वाढलेलं आहे, या सगळ्या गोष्टी वाढलेल्या. याचं कारण गुरुदेव संताजी महाराज पवार यांची पदस्पर्शाने पावन झालेली पुण्य असणारी दिव्य भूमी आहे. आणि योजक असतो तत्र दुर्लभ, कुशल असणार मार्गदर्शन असावं तर बालयोगी हरिभक्त पारायण सदाशिव महाराज एमगिरे यांच्या कुशल मार्गदर्शनाने आपल्या गावातील सर्व सप्ताह कमिटी, गावातील आबालवृद्ध सर्वच असणारी माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या तनमन धनाच्या सहकार्यातून चालू असलेला दिव्य अलौकिक अभूतपूर्व सोहळा, या सोहळ्याचं निमंत्रण मला एका त्रिमूर्तीच्या माध्यमातून आलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने आपल्याच गावातील भूमिपुत्र आपले अण्णासाहेब माऊली, त्यांचा मामाचं गाव म्हणजे आमचं मरकळ, आमच्या मधुपुरीचं गाव, तिथले गानकोटे आमचे खळगाव तात्या आणि आपल्या भागातील आणि जाणत्या लोकांवर अंतकरणापासून प्रेम करणारे व्यक्तिमत्व सर्वांना सुपरिचित गुरुवारी हरिभक्त आपले हंडाळ बाबा, या त्रिमूर्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीने ही सेवेचं निमंत्रण प्राप्त झालेलं आहे. सात्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. प्रवचन म्हटले की वक्ता एकटा बोलू शकतो, पण कीर्तन म्हटले की लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडे. त्यांनी 10 म्हटले की आ म्हणावं, असं गोड व्यक्तिमत्व, प्रसन्न मुखकमल आणि आपल्या गावात गेल्या अनेक वर्षापासून जे येत आहेत आणि पुढेही ते नाही म्हणले तरी तुम्ही त्यांना सोडणार नाही. हरिभक्त आमचे बजरंग महाराज ते गोड मृदंगाची साथ करतात. नंतर जगी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग अभंग बोलत अनंत कीर्तई भरला प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. अशी गोड सुरेल चाल गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करणारे, मला वाटतं पहाडी रागामध्ये ज्यांनी ही गोड चाल गायली ते हरिभक्त अंकुश महाराज आणि त्याला साथ करणारे भक्त आमचे ज्ञान संतोष. आणि आरंभ झाला तो सब कुछ भला, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असतं म्हणतात. असं गोड आरंभ ज्यांनी केला हरिभक्त आमचे काय गावकरी रामकृष्ण लहू महाराज आपले गावकरी भूमिपुत्र आहे. अत्यंत गोड आरंभ त्यांनी केला. इकडे असणारे हरिभक्त पारायण दीपक महाराज आणि आपल्या सर्वांना सुपरिचित माझे परम प्रेमास्पद आमचे बाबासाहेब महाराज. ते खरं गाण्यातले बाबा आहेत, पण आम्ही कालच ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करून आलो. खूप थकलेले होते. मी त्या म्हणलं तुम्ही जर थकले, तुम्ही जर नाही आले तर मग मला आता कीर्तन नाही होणार. तर ते गाडी चालवण्याकरता ते म्हटले ठीक आहे मी गाडी चालवतो, तुम्ही कीर्तन करा. तेही आवर्जून आले. ते गाण्यातले अत्यंत जाणती व्यक्तिमत्व आहे, तेही आवर्जून उपस्थित आहे. दोन्ही बाजूचे गोड, 2 चोपदार, अत्यंत गोड असणारे संशिष्टी. तुम्ही सर्व आता गवताचे सगळ्याचा नामोल्लेख करणं शक्य नाही, पण इथे बरीच व्यक्ती, मला वाटतं सुरुवातीला हार्मोनियम वाजवणार आमचे गागरी गुरुजी आपलं हे पवार माऊली ना, मी त्यांची 2-3 वेळेस हार्मोनियम ऐकलेली आहे. ते अत्यंत गोड वादक. आणि काल परवा सावता महाराजांच्या पुण्यतिथीला आमचा आपले संभाजी माऊली आपल्या गावातील सरपंच महोदय
त्यांचा परिचय झाला तर त्यांना म्हटलं तुम्ही आज आता डबल ऐकायला भेटले तर बरं होईल. तर तेही आवर्जून या ठिकाणी आवर्जून अगदी तिकडलं कीर्तन करून इथे टाळाटाळ न करता त्या या ठिकाणी टाळ वाजण्याच्या अगोदर आलेले आहेत. त्यालाही अंतःकरणापासून धन्यवाद. आपल्या सर्वांनाच बहुसंख्येने आपण माता भगिनी, आपण ज्येष्ठ नागरिक आणि व्यासपीठावर बसलेली बहुतांची गोड असणारी जाणती मंडळी, ज्येष्ठ नागरिक ज्यांना पायाचा त्रास आहे पण कीर्तनाचं प्रेम राहत नाही म्हणून वर बसली पण आले, त्यांनाही अंतःकरणापासून धन्यवाद. आणि आमचे 64 वाले बंधुवर्य, आपल्या सर्वांनाच मला वाटतं आजचं यजमानपद आमचे अमोल दादा ज्ञानेश्वर कोकडे आहे ना, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, त्यांचं या ठिकाणी आमचं यजमानपद आहे. असंच आपल्या सर्वांनाच एकदा त्रिवार अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आणि तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, जरी कार्यक्रम थोडासा लेट सुरू झाला तरी गाडी थेट पोहोचली, बाबा ड्रायव्हरला किमान 50 मार्क असतात. तशी मला अपेक्षा आहे, तर मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही. पण बाबाचं म्हणणं आहे अधिक घेऊ नका पण कमी देऊ नका असं ते मला म्हणाले. म्हणजे 8:30ला सुरू झालं तर मग 10:30 असा तेवढा वेळ आम्हाला जरा सेवा द्या, अशी त्यांची आज्ञा आहे. आपल्या सर्वांची इच्छा आहे. तुम्ही रंगला तर बघू, नाही तर आणखी लवकर थांबू, बघूया माऊली जशी कृपा करते तसं. विठ्ठला माऊली काय बोलतात बघा, जरा आर्वित्र प्रकरणातला अभंग आहे. दिसायला शब्द खूप परिचयाचे जरी असले तरी अर्थदृष्टीने ती अति अपरिचयाची सुद्धा असू शकतात. म्हणून आपण थोडस जीवाचे काम करून ऐकले का माऊली आपल्याला काय संदेश देतात तो आपल्याला आकलन होण्याकरता निश्चित बरा पडेल. आणि तुमची कृपा दृष्टी झाली की मला तो सांगायला सोपा पडेल. अहो चंद्रकांत चित्रवता की होय, परिते हातवटी चंद्रिकी आहे, वक्ता तो वक्ता नोहे श्रोते वेन. सायंकाळी शेतकरी वर्ग गोमातेखाली धार काढायला बसलेत तर ती गाय लगेच 4-2 लिटर दूध देते असं होतं. त्याकरता काय करावं लागतं माऊली, पहिलं वासरू सोडावं लागतं. माऊलीची ओवी आहे, तहानयाचे लागता झटे तेने अधिकची पाहणा मोठे, पुरुषे प्रेमे दुर्वटी पर्यंतयाचे. ते वासराने जितकी झटे अधिक मारली तितकी गाय पाहणा अधिक सोडते आणि तितकाच त्या दुधाचा लाभ त्या बछड्यासहित सगळ्या परिवाराला देखील होतो. तसंच आहे 4 चरणाचा अभंग गोमाता असतं. ही सगळी श्रोतृवृंद त्याची वासरं असतात. आता एका वासराने झटे मारल्याच्या नंतर जर वासरू पिऊन घर खाऊन तृप्त होऊन पुढे डेअरीलाही विकायला जात असेल तर एवढ्या वासराने झटे मारल्याच्या नंतर मला नाही वाटत 10:30 पर्यंत हे धार काढणं शक्य होईल. विठ्ठला प्रयत्न करूया. तत्पूर्वी अभंगाचा शब्दशः भाव अगदी आपल्या बोलीभाषेमध्ये हवं झालं तर आजच्या कीर्तनातील ठळक बातम्या आपण म्हटलं तर काही वावगं होणार नाही, कारण विस्तृत किताबिस्तर करायला आपल्याला वेळ भरतो. वेळेचं अतिक्रमण आपल्याला करणं शक्य होणार नाही. म्हणून अभंगाचा शब्दशः भाव असा आहे. माऊली पहिल्या चरणात म्हणतात, एवढी वराडनी बैसल्या टेकी. वराडी कोणाला म्हणतात, जी लग्न लावण्याकरता आलेली नातेगोत्यातली मंडळी आहे, ऋणानुबंधातली मंडळी आहे, प्रेमाचा रक्ताचा ऋणानुबंधातील जी कोणी असेल या सगळ्या आलेल्या मंडळीला आपल्याकडे काय म्हणतात, वराडी मंडळी म्हणतात. इथे लाक्षणिक अर्थ वेगळा आहे. वराडी मंडळी खरंच द्वादश दर्शनकार आहे. ती बसलेली आहे. येवणी वराडनी बैसल्या टेकी. टेकी शब्दाचा अर्थ दिमागामध्ये, आमच्या आळंदीच्या भाषेत वजनामध्ये, रुबाबामध्ये छाती आपली छाती काढून अशी बसलेली आहे. पण माऊली म्हणतात मला असं वाटतं कवन तो नवरा नाही ओळखी. तुम्ही ज्याच्या लग्ना करता आला त्या नवरदेवाचं स्वरूप तुम्हाला माहिती नाही, नवरदेवाचं वास्तव तत्व काय आहे हे तुम्हाला माहिती नाही असं मला वाटतं. ती म्हणायला लागली माऊली आम्हाला जर माहिती नसतं तर आम्ही लग्नाला का बरे आलो असतो. माऊली म्हटले ठीक आहे, माहिती जर असेल तर सांगा ना. तुम्ही कवनाची मज सांगा कोणी, वऱ्हाडा आलिया वऱ्हाडणी. मी कवनाची म्हणजे माझे मिस्टर कोण आहे, माझं आत्मत्व स्वरूप काय आहे त्याचा मला परिचय करून द्या. कोणीतरी सांगा. मी कवनाची म्हणजे सांगा कोणी, वऱ्हाडा आलिया वऱ्हाडणी. त्यावेळेला त्यांनाही लक्षात आलं आपल्याला व्यवहारातले माहिती आहेत नवरदेव नवरी मंडप, पण ज्ञानोबराला जे अभिप्रेत आहे ते आपल्याला माहितीच आहे असं मात्र नाही. त्यांनी प्रामाणिकपणाने आपलं अज्ञान कबूल केलं, माना खाली झुकवल्या. त्यांनी सांगितलं माऊली तुका म्हणे नेनो युक्तीचे ते कोणी आणि म्हणून ठेविले पाहिजे डोळे. तुम्हाला ज्ञानोबराया, तुम्हाला ज्ञानियांचा राजा तुकोबराय म्हणतात, ज्ञानाचा सागर जनाबाई महाराज म्हणतात, ज्ञानाचा शिरोमणी नागबाबा म्हणतात. खरंच तुमच्या ज्ञानापुढे आमचं ज्ञान ठोकळं आहे. नाही आम्हाला माहिती पण आपण तुम्ही परिचय करून द्याल ना. म्हटले ठीक आहे. नवरदेव माहिती नसेल, नवरी माहिती नसेल,
मग पुढचे पुन्हा 2 प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये दुसऱ्या चरणामध्ये आणखी काही प्रश्न आहे. एकंदर 5 प्रश्न आहे. याबद्दल कोण तो नवरा हा अभ्यासांगाने डबल प्रश्न विचारलेला आहे. कोण तो मंडप कवनती वरमाई कवन तो वरबा. मंडप कोणता आहे? ज्या मंडपात तुम्ही बसला त्या मंडपाचं वास्तुस्वरूप काय? आणि वधू वराचे आई बाप त्यांना म्हणतात वरमाई वरबा. मग ते वरमाई नेमकी कोण आहे, वरबाप नेमका कोण आहे, हे तुम्ही मला सांगा. त्यावेळेला त्या मंडळीने प्रामाणिकपणाने कबुली दिली, माऊली ज्या संबंधी तुम्ही विचारता आम्हाला व्यवहारातल्या या सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण या रूपकाच्या माध्यमातून जो अपरिचित सिद्धांत तुम्हाला अभिप्रेत आहे त्या बाबतीत आम्हाला काही माहिती नाही. पण एक आहे, या बाबतीत आम्हाला काहीही कळत नाही हे आम्हाला कळलेलं आहे. एवढं जरी कळालं तर पुष्कळ असतं. बऱ्याच वेळेला यांना काही कळत नाही, हेही ज्यांना काय कळत नाही त्यांना काय सांगावं कीर्तनकारला कळत नाही. असं वर्ग असतं, त्यांना काही कळत नाही हेही कळत नाही, आणि त्यांचा असा भ्रम असतो मला जे कळतं ते कोणाला कळत नाही, आणि त्यामुळे त्यांना काय सांगू वक्त्याला कळेल कसं. पण किमान माणसाला हे कळावं का आपल्याला काय कळतं काय कळत नाही. आपल्याला काय कळतं हे कळालं, काय कळत नाही हे कळालं तर त्यांना काय कळून द्यावं हे सांगण्याला कळत असतं. आणि मग ती द्वादश दर्शनकार असणारी वऱ्हाडी मंडळी म्हणायला लागली, माऊली खरं आहे आम्हाला काही कळत नाही हे आम्हाला कळालेलं आहे, आम्हाला काय कळतं हे कळालं आहे. आम्हाला काय कळतं, व्यवहारातला नवरदेव कळतो, व्यवहारातली नवरी कळते, व्यवहारातली वरमाई कळते, व्यवहारातला वरबाप कळतो. त्या वरमाई वरबाप ज्यांचं लग्न लावण्याकरता तत्पर असतात ते नवरदेव नवरी त्यांच्यामध्ये धरावा लागतो, तो आंतरपाठही कळतो, ते ज्याच्यावर उभावर आलं ते पाठ चौरंगही कळतो, जो लग्न लावणारा ब्राह्मण काका तेही कळतात, जे म्हणतात ते मंगलाष्टक हेही कळतात, नवरदेवाच्या मागे उभा राहतो नवरीचा नवरदेवाचे जे मामा तेही कळतात. पण या लग्न रूपकाच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय अभिप्राय आहे हे आम्हाला काही कळत नाही, आम्हाला कळालं. आता ते कळून द्या तुम्ही आम्हाला, तुम्ही सांगा आम्हाला मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते या वास्तव परिचय आम्हाला करून द्या. बरोबर म्हणतात सौ सोनारकी एक लोहारकी, या न्यायाने एका वाक्यात तुम्हाला सगळा परिचय करून देऊ, हा सगळा दिसणारा नावा जमा. म्हटले हो सांगा. बाबाने म्हणतात वराड नव्हे, वराड नव्हे ते काय आहे, स्वप्न गे मा, हे सगळं स्वप्न आहे. ते म्हणायला लागले माऊली, म्हणजे बोला आम्हाला वाटत नाही, म्हणजे काय हे स्वप्न आहे असं. त्यांना माऊलीने विचारलं का हो स्वप्न कधी पडतं, त्यांना माऊलीने विचारलं स्वप्न कधी पडतं. जाऊ मी तुम्हाला कल्पना करा, मी माऊली तुम्ही तिथे वराडी मंडळी आहे, काय 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 वाट मी माऊलीच्या आळंदीत ना आलेत नाही मी, तर तुम्ही मला माऊली म्हणून बघितलं काही बिघडेल का, 2 तासापुरतं, नंतर माझा आग्रह नाही तुम्हाला. विठ्ठला कल्पना करा मी माऊली आहे आणि तुम्ही तिथे वराडी मंडळी आहे, मग मी तुम्हाला विचारलं तुम्हाही सांगा स्वप्न कधी पडतं, तर काय म्हणाल तुम्ही, झोपल्यावर पडतं. बरोबर आहे, स्वप्न कधी पडतं, झोपल्यावर पडतं. हे उत्तर देण्याकरता सुद्धा व्यक्ती झोपलेला नसावा, हे उत्तर देण्याकरता जर व्यक्ती झोपलेला असला तर तो बोलतच नाही झोपल्यावर, कारण तो झोपलेला आहे. जो झोपलेला आहे तो बोलत नाही, बोलतोय तो झोपलेला. मग स्वप्न कधी पडतं, लगेच माऊलीने उत्तर दिलं झोपल्यावर. बरोबर आहे, झोपल्यावरती स्वप्न पडतं. आता पटकन बोला, स्वप्न खरं असते की खोटं असतं? तुम्ही नाराज नाहीत ना काही, नक्की फराळ कमी पडला मग बोला ना, स्वप्न कधी पडतं, झोपल्यावर तुम्ही उत्तर बरोबर दिलं. पण मग स्वप्न झोपल्यावर पडतं, पण स्वप्नात स्वप्न आपल्याला स्वप्न वाटतं का, म्हणजे खोटं वाटतं का, नाही वाटत. खरं आहे त्यांचं, स्वप्नात स्वप्न वाटत नाही. हे पुढचं सद्गुरू साधक हृदय संजीवनी माझे गुरु डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबांचं वाक्य सांगू. बाबांचं वाक्य आहे, ज्या दिवशी आपल्याला स्वप्नात स्वप्न वाटेल त्या दिवशी कीर्तन ऐकण्याची आवश्यकता राहणार नाही. तो असेल तो म्हणेल कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही कामना. ज्या दिवशी स्वप्नात स्वप्न वाटेल त्या दिवशी कीर्तन ऐकण्याची आवश्यकता नाही. पण चला तूर्त अजून तरी आपल्याला कोणालाही स्वप्नात स्वप्न वाटलेलं नाही, हो की नाही? हो, आपल्याला कोणालाही स्वप्नात स्वप्न वाटत नाही. पण पटकन बोला, जरी आपल्याला स्वप्नात स्वप्न वाटत नाही तरी स्वप्न नाही.
आहे, बरोबर आहे. इतका वेळ का आहे म्हणायला? वेळ लागायला ना. जरी आपल्याला स्वप्नात स्वप्न वाटत नाही तरी स्वप्न नाही आहे. पण मग आहे हे कधी कळत आहे? बरोबर आहे, जागा झाल्यावर. हे कधी कळतं? जागा झाल्यावर. आणि म्हणून म्हणतात जगजोगी अनेक संतांची वचन आहेत. त्याकरता ते आपल्याला जागे व्हा असं म्हणत असतात. याचा अर्थ आपण झोपलेले आहोत यात तिरमात्र संदेह नाही. विठ्ठल आम्ही झोपलेले आहोत हॅट्रिक करायला लागला. कशावरनं झोपलेले आहोत? बरोबर की नाही? कशावरनं झोपलेले आहोत? तर याचा अर्थ या निशा सर्व भूतानी तश्याम जागृती संयमी यशाम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. गीता माता सांगतात ज्या ठिकाणी सर्व भूती जागे आहेत तिथे महापुरुष झोपलेले असतात. जिथे महापुरुष जागे असतात तिथे सगळे झोपलेले असतात. म्हणजे आत्मस्वरूपाच्या बाबतीत आपण सगळे झोपलेले आहोत, तिथे संत जागे आहेत. आणि संत त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागे आहेत तिथे आपण झोपलेले आहोत. आणि मग झोपेत काय पडतं? स्वप्न पडतं. बरोबर आहे. आणि झोपेत जे स्वप्न पडतं ते स्वप्नात स्वप्न काय वाटत नाही, स्वप्न वाटत नाही. पण जरीही स्वप्नात स्वप्न वाटलं नाही तरी स्वप्न नाही असं नाही. स्वप्न आहे. फक्त ते कळण्याकरता जागे व्हावं लागतं. स्वप्नीची आया ओखद चिवची धनंजया देवी अज्ञानामुळा अज्ञानाची खडग. काया म्हणजे दुःख झालं. स्वप्नात दुःख होतं माणसाचं, भयंकर दुःख होतं. नसताना होतं. नसत्या छंदे जग विनोदी निवडत असे. काल परवा आळंदीमध्ये घडलेली घटना. आमच्या शेजारी भाडे करून राहायचे आणि त्या माऊलीनी एक अंत्ययात्रा पाहिली का तरुणाची. आणि बऱ्याच वेळेला एखादं समोरचं दृश्य पाहिलं की तसंच मनुष्य आपल्याकडे लावून चिंतन करतो. चिंतने तद्रुपता. रात्री तिला स्वप्न पडलं. स्वप्नात तिचे मिस्टर गेले. स्वप्नातले बरं गेले, पण तिला दुःख झालं. आणि काही दुःख अनावर असतात. ती रडायला लागली. अक्षरशः स्वप्नात असताना ओक्साबोक्षी रडायला लागली. तिच्या रडण्याने तिचे मिस्टर जागे झाले. त्यांनी विचारलं, ए अगं रडतीस का? तिने सांगितलं, अहो माझा नवरा मेला. कोणाला सांगते? नवऱ्याला सांगते. हो माझा नवरा मेला. तो म्हटलं, वेडी का खुडी तू? अगं मी जिवंत आहे. ती म्हणली, अरे तुला काय जाळायचं का? माझा गेला. तुला काय जाळायचं का? माझा गेला. तू म्हटलं बरोबर आहे. तू नुसता टीव्ही पाहणारा, मोबाईलवर इकडे तिकडे व्यस्त असणारा नव्हता. कधीतरी ज्ञानेश्वरी वाचायचा, कीर्तन प्रवचन ऐकायचा, त्याला संस्कार होते. आणि थोडीशी वेदांताची होते, वेदशास्त्र वेदांत. आणि वेदांतामध्ये एक वाक्य ऐकूया, एक प्रक्रिया आहे छोटीशी. समसत्ताक पदार्थ परस्परा साधक बाधक होता.
विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधन होत नाही. समसत्ताक एक समान सत्ताक. आणि वेदांतामध्ये 3 सत्तेचा विचार आहे: प्रातिभाषिक, पारमार्थिक आणि व्यावहारिक. आता प्रातिभाषिक सत्ता म्हणजे काय? प्रतिती मात्र ज्या पदार्थाला सत्ता दिली जाते त्यास प्रातिभाषिक सत्ता असं म्हणतात. दिसतंय म्हणून आहेत. बरीच माणसं, यांना माणसं का म्हणायचं? माणसासारखे दिसतात म्हणून माणूस म्हणायचं, नाही तर ते तसे नसतात. मग प्रतिती मात्र सत्ता दिली जाते त्याला प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. त्याला वेदांतामध्ये दृष्टी सृष्टीवाद असं म्हणतात. दृष्टिकाली सृष्टी, दृष्टीरेव सृष्टी, दृष्टी समकाली सृष्टी. आणि दुसरी असती व्यावहारिक सत्ता. अगोदर सृष्टी आणि नंतर दृष्टी. अगोदर पदार्थ नंतर त्याचं ज्ञान, त्याला दृष्टी आपलं सृष्टी दृष्टीवाद म्हणतात. आणि तिसरा असतो तो आजातवाद. तर समसत्ताक पदार्थ साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही. म्हणजे अगदी सोपं बोलू का? तुम्ही झोपला नाहीत ना, पण हा हा आता बोललात मग निश्चित झोपला नाही. तुम्ही बोलल्या नाही, तुम्ही समजा तुम्ही झोपल्या आहे ना. मग आपल्याला झोपीत काय पडतो? तुम्हीच बोलणार. धन्यवाद. काय गोड श्रोते, यांच्याकरता टाळ्या वाजा तुम्ही. खरं सांगू, असे श्रोते भेटले का 5 ते 4 पर्यंत मी कीर्तन करत असतो. पण असं समजू नका 5 ते 4 पर्यंत महाराज कीर्तन करीन म्हणून आपण बोलायचं नाही. मी वेळेत सोडायचं. आता तुम्ही बोललात बरोबर आहे. स्वप्न झोपल्याच्या नंतर पडतं. आणि आताच आपण म्हटलं स्वप्नात स्वप्न वाटत नाही. मग झोपीत ज्या वेळेला आपल्याला स्वप्न पडतं आणि त्या माऊलीला स्वप्नामध्ये तिचे मिस्टर गेले, ती त्यांना सांगते, हे तिला विचारतात का गं रडतीस का? ती सांगते, अहो माझे मिस्टर गेले. ते म्हणायला लागले, वेडीच का खुळी, तू मी जिवंत आहे. ती म्हणते, तुला काय जाळायचं का? खरं सांगा, तिला स्वप्नात जर तहान लागली तर पाणी कुठलं लागेल? जागृतीतलं, बरोबर ना? स्वप्नात तहान लागली तर स्वप्नातलं पाणी लागेल का उशाला ठेवलेला गडवा चालेल? स्वप्नातलं लागेल, बरोबर. तहान स्वप्नात लागली तर स्वप्नातलं पाणी लागेल. आता मी जिवंत आहे सांगण्याकरता तिला नवरा कुठला पाहिजे? बरोबर आहे ना? कुठला नवरा पाहिजे? स्वप्नातला पाहिजे ना. हा कुठे आहे? जागृतीत आहे, जिवंत आहे, जागृतीतला आहे. असं आहे. हा जागृतीतला आहे म्हणजे व्यावहारिक सत्तेतला आहे. आणि तिरडते म्हणजे ती प्रातिभाषिक सत्तेत आहे. मग एक तर याने तिच्या स्वप्नात गेलं पाहिजे किंवा तिला आपल्या जागृतीत आणलं पाहिजे. दोनच पर्याय. एक तर हा तिथे गेला पाहिजे किंवा तिला इथे आलं पाहिजे. तुम्हाला दोघे तिथेच आहे, हो तिथेच आहे, पण ती तिथे असून तिथे नाही. आणि हा तिथे असून तिच्या स्वप्नात नाही. मग तिला तरी इथे आणलं पाहिजे किंवा हा तरी तिथे गेला पाहिजे. तिला इथे आणलं पाहिजे म्हणजे कुठे? वा काय गोड माता आहे. तिला कुठे आणलं पाहिजे? जागृतीत आणलं पाहिजे. आणि हा तरी तिथे गेला पाहिजे म्हणजे स्वप्नात गेला पाहिजे. पण खरं सांगा, दुसऱ्याच्या स्वप्नात आपल्याला ठरवून जाता येतं का? नाही. पण एखाद्याला स्वप्नात असलं तर त्याला ठरवून जागे करता येते की नाही? काही नाही. कोणाला करायचं सांगा. केल्याच्या नंतर मला लगेच परत करू नका. काही नाही, एक जोराचा लावला तरी जागा. मग त्याने विचार केला, ही रडायला लागली, मला सांगते माझा नवरा गेला, सांगून ऐकत नाही तुला. म्हणजे तू पण विचार करायला लागला. ही स्वप्नात आहे म्हणजे प्रातिभाषिक सत्तेत आहे. आपण जागृतीत आहे म्हणजे व्यावहारिक सत्तेत आहे. आणि समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही. मग एक तर आपण तरी तिच्या स्वप्नात गेलं पाहिजे, पण ते काही स्वातंत्र्य आपल्याला नाही. मग आपण तिला आपल्या जागृतीत आहोत. आणि मग त्याने मागे हात सारला आणि एक दिला बाबा दोन्ही हाताने दिला. म्हणल्याच्या नंतर काय होणार? आणि ती उठली आणि उठल्याच्या नंतर ती रडायला लागली का हसायला लागली? काय केलं असेल बोल माता वर्ग तिने त्यावेळेस? याने तिला मारलं, झोपेतून जागं केलं, त्यावेळेस ती हसली असेल का रडली असेल? काही म्हणतात हसली असेल, काही म्हणतात रडली असेल. तुमचं मत काय? पटकन बोला. तुमचं मत आहे रडली असेल, तुमचं मत? यांचं मत आहे हसली असेल. तुमचं काय मत? टाळकरी मध्ये हसली असेल. विठ्ठला जे रडले म्हटलं ना ते खरंच जागे असून जागे नाही. यालाच म्हणतात जागे असून जागे नाही. काय ते बाहेर जागे आत निजले आहे.
आणि जे हसले असं म्हणतात ते खरी जागे आहे. विठ्ठला विठ्ठला. संपलं ना, ती रडत कुठे होती? स्वप्नात. आता जागे झाल्याच्या नंतर ती पाहिजे अरे माझा दादला समोर आहे, आता रडायचं काही काम नाही. भ्रमनिवृत्त झाला ना तिचा. मग आता ती काय झाली आहे ना, म्हणजे ती याच्या सत्तेत आली आणि सत्तेत आल्याच्या नंतर आता रडायचं काम नाही. मग ज्ञानोबा ते सांगतात आपल्याला हे वऱ्हाड, वरमाई, वरवा, नवरी, नवरदेव हे सगळं काय वाटतं आपल्याला? सत्य वाटतं. पण माऊली म्हणतात हे कसं आहे सेवन? वऱ्हाड स्वप्न ती मंडळी म्हणायला लागली माऊली आम्हाला हे सगळं स्वप्न आहे असं तुम्ही म्हणता, पण जे तुम्ही म्हणता ते आम्हाला वाटलं पाहिजे ना, ते आम्हाला वाटत नाही. ज्ञानोबा राहायला तुकोबा राहायला हे जगत सत्य वाटतं का स्वप्न वाटतं? बोला तुम्ही नाराज होऊ नका बघा, विचारलं काही नाराज नाही ना तुम्ही. ज्ञानोबा राहायला तुकोबा राहायला आधी कोण सगळ्याच संताला हे जगत सत्य वाटतं का स्वप्न वाटतं? स्वप्न वाटतं. तुकोबरायाचा अभंग आहे बघा, रज्जू सर्पाकार भासेले जगदंब. भास म्हणजे स्वप्न मिथ्या, किंवा जे जे देखणे सगळं ते हे स्वप्नीचे मनोबजळ मनी चिंती चरण कमळ रखमादेव विठ्ठलाचे. एवढंच नाही, स्वप्नात स्वप्न वाटतं विठ्ठला. नुसतं स्वप्न नाही वाटत, काय वाटतं? स्वप्नातलं स्वप्न. म्हणजे चार प्रकार आहेत. एक खऱ्यातलं खरं असतं, दुसरं खोट्यातलं खोटं असतं, तिसरं खऱ्यातलं खोटं असतं, आणि चौथं खोट्यातलं खरं असतं. विठ्ठला तर पहिला प्रकार आहे खऱ्यातलं खरं, दुसरा प्रकार आहे खोट्यातलं खोटं, तिसरा प्रकार आहे खोट्यातलं खरं, आणि चौथा प्रकार आहे खऱ्यातलं खोटं. पहिला प्रकार काय? बरोबर आहे, खऱ्यातलं खरं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणजे भगवंताचं संताचं नाम खऱ्यातलं खरं आहे. पहिला प्रकार झाला खऱ्यातलं खरं. दुसरा काय? खोट्यातलं खोटं. खोट्यातलं खोटं, पहिलंच खोटं खोट्यातलंही खोटं, ते मी शेवटी सांगतो. तिसरा प्रकार काय? खऱ्यातलं खोटं. ते खऱ्यातलं खोटं
आता हे जगत आपल्याला खरं वाटतं. तुकोबरा म्हणतात पडली रूढी जगापरी चार चालवती व्यवहार सत्य म्हणून हे जगत आपल्याला सत्य वाटतं, खरं वाटतं, खरं वाटतं आहे ना. मग खऱ्यातलं खोटं म्हणलो ना आपण, तर आपल्याला या खऱ्या जगात ही जर रज्जू असेल कंसात दोरी असेल तर त्याच्यावर आपल्याला कशाचा भ्रम होतो? सर्पाचा भ्रम होतो. कशाचा? रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. मग या रज्जूवर आपल्याला सर्पाचा ज्या वेळेला भ्रम होतो त्यावेळेला सर्प आपल्याला खरा वाटतो, खोटा वाटतो? भ्रमात खरा वाटतो. मग तो खरा असतो का हो? हे खरं तुम्ही बोला. तो खरा नसतो. पण खरा नसताना खरा वाटला की नाही आहे ना. मग खऱ्यातलं खोटं म्हणजे खरी रज्जू आणि त्याच्यावर दिसलेला खोटा सर्प, खऱ्यातलं खोटं आहे ना. शुक्ती खरी, त्याच्यावर दिसलेला रजत, खऱ्यातलं खोटं, खऱ्यातलं खोटं. आणि तिसरा प्रकार खोट्यातलं खरं. खोट्यातलं खरं स्वप्न आत्ताच आपलं ठरलं. स्वप्न कसं आहे? खोटं आहे. स्वप्न खोटं आहे, पण स्वप्न आपलं खोटं आहे हो. तो कोबरायचं बाबाजी स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह देना निजपती. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र देता राम कृष्ण हरी. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना आणि मस्तकी तो जाना घेवी लागला. मग तुकोबरायला राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले पुन्हा मालिकेची. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र देता रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी महामंत्र उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा असं त्यांचे गुरुजी त्यांना कधी म्हणाले? स्वप्नात. पण ते खोटं ठरलं तर खरं ठरलं? खरं ठरलं. हे खोट्यातलं खरं आणि आपल्याला सांगायचंय खोट्यातलं खोटं. तर खोट्यातलं खोटं म्हणजे हे जगत आहे. विठ्ठल झाला प्रपंच. मग आहे का? आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म. हे दिसणारं जगत खोट्यातलं खोटं आहे. कारण माऊलीचं प्रमाण आहे जे जे देखणे, देखणे म्हणजे दिसणारं जगत, जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. मृगजळ खरं का खोटं असतं? मृगजळ कधी दिसतं? मृगजळ कुणाला दिसतं असं नाही विचारलं मी. कधी दिसतं? उन्हाळ्यात दिसतं, बरोबर आहे. आणि उन्हाळ्यात म्हणजे सूर्य नसताना दिसतं, बरोबर ना? नाही, सूर्य असताना दिसतं. सूर्य अस्ताला गेल्याच्या नंतर दिसत नाही. प्रखर भूमी, भरडमाळ जमीन आणि प्रखर सूर्यकिरण याचा संयोग संबंध झाल्याच्या नंतर मृगजळ आपल्याला दिसतं. पण ते दिसतं का असतं? दिसतं, ते असत नाही. पण ते आहे असं वाटतं कोणाला? हरणाला वाटतं. मृगजळ दिसे साप सपन आयसे खोटी याची पिशी उर फोडी असं तुकोबराय म्हणतात. आणि फुटुरी पडेत मृग वाढवी हा परी नमनी माव रोहिणीची असं ज्ञानोबराय म्हणतात. ते मृगजळ हरणालाही दिसतं, आपल्यालाही दिसतं आहे ना. आणि आणखी एकाला ते म्हणजे आपल्याला दिसतं, हरणाला दिसतं, पण हरण त्याला खरं मानतं म्हणून मरतं. आपण त्याला खरं मानत नाही, ग्लासभर पाण्यात तुटतो. मग दिसलं म्हणून हानी का खरं वाटलं म्हणून हानी? तुम्ही नारायण बोला.
बोला ना. खरं वाटलं म्हणून हानी. ते दिसलं आपल्यालाही, दिसलं हरणालाही. पण बिघडलं कोणाचं? हरणाचं. आणि सुधारलं कोणाचं? नाही, बिघडतच नाही तर सुधारायचा प्रश्नच नाही. माणसाचं बिघडतच नाही कारण तो खरं मानत नाही. ते मृगजळ हरणाला दिसतं, आपल्याला मनुष्यालाही दिसतं आणि एकाच्या दृष्टीने नसतं. अशा त्या मृगजळाकडे पाहणाऱ्या 3 दृष्टी आहेत. एक आहे सूर्याची. अयो बेल झाली. ऐका, एक दृष्टी कोणाची आहे? ते ऍडव्हर्टाईज आहे ना, हे वेदांत तसा जोड जातो म्हणजे ते म्हणतात घ्या मध्ये मृगजळ पाण्याच्या 3 दृष्टी. बोला बरं का. मृगजळ हरणाला दिसतं, मृगजळ तुम्हाला मनुष्याला दिसतं आणि मृगजळ सूर्याच्या दृष्टीने. पण हरणाच्या दृष्टीने ते खरं वाटतं, आपल्या मनुष्याच्या दृष्टीने ते दिसते काही नाही म्हणजे मिथ्या वाटतं, आणि सूर्याच्या दृष्टीने ते नसतंच. तसे जगतरूपी मृगजळ सुद्धा पामर विषयी कुटीतला जो जीव आहे तो हरणाच्या जातीचा आहे, त्याला खरं वाटतं. पडली रोडी जगा परिचार चालविते व्यवहार सत्य. पामर विषयी कोटीतल्या जीवाला ते खरं वाटतं, जिज्ञासू मोक्ष कोटीतल्या जीवाला ते मिथ्या वाटतं. आणि संतांच्या दृष्टीने तुम्ही आता म्हटलं न झाला प्रपंच आणि ब्रह्म अहम सोम ब्रह्म आकळले, त्याला ते नाहीच असं सिद्ध होतं. नाथांची उभी आहे भावार्थ रामाना. संसारिक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे वरील मागुता कदा कल्पंती घडे ना. पंचदशिकार विद्यारायण स्वामींचा श्लोक आहे पंचदशी मध्ये. न निर्दो न उत्पत्ती न बद्धो न साधका न मोक्ष न विमुक्ता इति यशा परमात्मा. आणि आचार्य शंकराचार्यांचं म्हणणं आहे न कष्ट जायते जीव हा संभव शास्त्र नविद्यते एतद उत्तमं सत्यं यत्र किंचित् न जायते. आणि आनंदासन स्वामी आमचे आजे गुरु त्यांचं वाक्य तुम न हम दत्तर होम. विठ्ठला विठ्ठला. जगत पाहण्याच्या ती दृष्टी सूर्याच्या दृष्टिकोनाची आहे. सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करते. संतांच्या दृष्टीने जगत झालंच नाही, त्यांची नजर सूर्याची आहे. आपल्या जिज्ञासू मुमुक्षूला दिसतं पण ते खरं वाटत नाही, त्यांची दृष्टी मनुष्याची आहे. ते जगतरूपी मृगजळाकडे पाहण्याची. आणि हरणाला ते खरं वाटतं, मग ज्यांना ज्यांना खरं वाटतं ते हरणाच्या पक्षाचे आहेत, दूर फुटून मारतात. मरो टेकले शरीर तरी पाया सुधरी बांधी. मराला टेकले मनुष्य पण आसक्ती सोडत नाही, समजावते हरणाच्या जातीचे. माय बाप कवनाचे गणभूत मृग जळवत जाईल रे, म्हणून हे सांगते आलिया तोळगा शारंग नाही तरी संसार जाईल रे. पण मग हे तसं स्वप्नात आम्हाला स्वप्न स्वप्न वाटतच नाही आणि आम्हाला स्वप्रयत्नाने जागा होता येत नाही. स्वप्नात स्वप्न स्वप्न म्हणजे हे जगत स्वप्न वाटत नाही आणि स्वप्रयत्नाने जागा होता येत नाही. स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीच नाही, एक जाणवेच्या डोही गर्भे मन मार्गी गेला तो येथे मुकला, हारी पाठी स्थिरवाला तो चिधान्य. इथे एकच आहे गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी जैसे. आविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो, किंवा आविद्येच्या निदा घोरत होता बदबडा. मौली म्हणतात घोरत पडलेला. आणि खाऊ का खा म्हणजे मी माझं मी माझं मी माझं द्यावा मी तत्संबंधी माझे मी आणि माझे लेखे पुरते टाकी ओझे, पण पुढीलाचे ओझे आपल्या बोकांनी घ्यायचे. जे आजच आले होते तुमच्या गावात ते म्हणतात असं इंदुरकर महाराज, ते माझे शब्द नाही बरं, ते म्हणतात आपल्याला सवयच आहे दुसऱ्याचं बोकंडी घ्यायचं पुन्हा पुथायचं. विठ्ठल विठ्ठल.
आणि ते वाईट नाही बोलत, हे माऊली बोलतात. फक्त माऊली जाल महत्वाची नाही, महाराजांना स्पष्ट सांगतात. माऊली तो प्रकृती करी कर्मे, प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे, येते करता येणे नामे बोलीचे जीव. आणि मग पुढची ओवे, पुढीलाचे ओझे आपल्या माथा घ्यायचे तरी कान दाटे धनुधरा विठ्ठल. आता प्रकृतीचं जर आपण आपल्या माथ्यावर घेतलंच आहे, तर मग आपल्याला त्यातून सुटकाही पाहिजे. तर स्वप्रयत्नाने त्यातून बाहेर पडता येते. तिथे प्रयत्न लागतो, मार्गदर्शन लागतं गुरुचं. मायबा माझे गुरुजी साधुहृदय संजीवनी डॉक्टर बाबा म्हणत असतात, जिथे चोराला गुरु लागतो तिथे तुम्हाला या झोपेतून जाग करण्याकरता गुरु लागणार नाही का. गोष्ट बाबा, आमचे गुरुजी डॉक्टर बाबा साधुहृदय संजीवनी बाबा, त्यांचे गुरुजी आनंद आश्रम स्वामी, ते अधिक मासामध्ये अधिकशा अधिकम फलम म्हणून ते उत्तर काशीला निघाले, बनारस वाराणसी. पण जाताना ते ट्रेनचा प्रवास, आणि मग त्या ट्रेनचा प्रवास असल्यामुळे ट्रेनमध्ये काहीतरी बिघाड झाला, ती थांबली. आणि त्या गर्दीमध्ये एका चोराने खिसे कापवणे, त्यांचाही खिसा कापला. तसं संन्यासाला खिसा नसतो, मग कापेल कसा, असं ते म्हणत. मी माझी आईची आठवण विसरली जायचे अंतकरण पाहता संन्यासी जाण निरंतर. पण तरीही तिथे गेल्याच्या नंतर 4 दिवस आपल्याला राहणार म्हणून काही प्रचंडीला थोडस होतं. कारण अधिक मास म्हणलं तर तिथे भाडं देण्याकरता तरी थोडंफार लागतं ना राहण्याकरता. वैद्य बाबा शब्द सांगतो, भाड्याला पैसे नको. जरी झाला संन्यासी तरी माध्यानाशी तोड वासी. कथेची सामुग्री ती अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा, तर काही लागणार नाही. आणि मग ती थोडीशी कुंजी घेऊन चालली, ती ते चोराने नेली. आणि मग नकळत त्यांचा चेहरा थोडा पडला. होतं मनुष्याला, आपलं नियोजन वेगळं झालं, काहीतरी वेगळं घडलं, मनुष्याचा चेहरा जरा उतरतो. आणि असं जनावर सुखी दुःखी कळत नाही, माणसाचा चेहरा कधी झाकत नाही. माणसाचा मेकअप हाच आहे. तुमच्या इथे काय चाललं मला इथे कळतं, तुम्हाला कीर्तन पडतं की पटत नाही हे मला कळतं, खरं की नाही. तुम्हाला पटतं ना, पण हे मला कळतं. चेहरा सांगतो ना मनुष्याचा. श्रोता असा तळ करून पाहत असेल तर पटतं, थोडा असं करत असेल तर जास्तच मनुष्याचा चेहरा. जनावर कळत नाही सुखी दुःखी, पण मनुष्याचा चेहरा कधी झाकत नाही. आपल्या इथे काय हे इथे कळतं. म्हणून मानस जाण्याची बोली, झाड जाण्याची फुली, का भोगी जाण्याची फुली पूर्वजन्मीची. मग एक काळ त्यांचा तो वाल्याचा वाल्मिकच झाला. आजच तुम्ही वाक्य सांगितले येतात. तो वाल्याचा वाल्मिक झालेला त्यांचा विद्यार्थी संतांच्या सहवासात आला तर जीवन बदलतं. सत्संगत विनिसंगत पुण्यसंगत निर्मोह निर्वह निष्ठित जीवन मुक्त. तो आला, त्याने ते सगळं बंद केलं. तो चांगला साधू झाला. साधू चतुर्भुक्त तसा साधू झाला, सुंदर झाला, देखणा झाला. तोही आला, गुरुजी आले, दर्शन घेतलं. त्याने स्वामीचा चेहरा पडलेला बघितला. तो म्हटला, स्वामी काय झालं? म्हणजे काहीच नाही, तुमचा चेहरा सांगतो म्हटलं. तो चोरही त्यांना आपला गुरुदेव म्हणला, गुरुदेव काय नाही म्हणतात, तुमचा चेहरा सांगतो काहीतरी झालं. तुका म्हणे येथे काहीतरी आहे, म्हणजे काहीतरी झालं आहे. स्वामी म्हटले काय? नाही म्हटलं तुमचा चेहरा सांग. अरे काय नाही, मागच्या डब्यामध्ये एका चोराने खिस्सा कापला. आता काशीला जायचं होतं, काशी इथेच झाली, इथेच काशी झाली, तर तिथे काय काशी करणार म्हणून बाकी काही नाही. तू म्हटलं कुठल्या डब्यात? म्हणले अमुक अमुक. किती नंबर स्टेशन? म्हणले तमुक तमुक. 100% म्हणजे 101%. तू म्हणला 200% सांगतो, पैसे भेटून जाईल. काय त्याचा आत्मविश्वास असेल? तू बाळगून गेला, फोन नंबर गेला, हॅलो गणपत बोलतोस म्हटले. हो अमुक आपण स्टेशनला एका भगव्याचा तो किस्सा कापला. ते बरेच कापले होते, पण भगवा आधार एकच होता. त्याच्या लगेच लक्षात आलं. म्हणले हो काय नव्हतं, घेऊन येत आपली दूर येते. घेऊन म्हटल्यानंतर त्याने आपल्या बुलेटला किक मारली. तो घेऊन आला, पैसे दिले, स्वामीला प्राप्त झाले. स्वामीला आनंद वाटला. गेलेली कुंजी वापस आली, आनंदाची गोष्ट झाली. पण स्वामी म्हणला की गळ्यात माळ आणि पोटात का माळ घालू नये, आणि घातली तर काढू नये. पुढचं उत्तर तुमचं छानच आहे, पण मी क्षमा मागून बोलू. आणि माझं वाक्य नाही, दातामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबाचं वाक्य आहे. इंटरनेटला तुम्ही ऐकू शकता. हे माझं नवे माझी वाणी पदरीची. ते म्हणले घालूच नाही, मग घातली तर नीट घाला माळ. हो त्यांचं वाक्य माझं नाही. माळ गळ्यात माळ पोटात कशा करता घातलीस रे दादा? अजून तू 2 नंबरचा व्यवसाय करतो, अजून चोऱ्या नाण्याला वाड्या करतो. तू म्हणला स्वामी तुमची माळ घातल्यापासून जागृती तर द्या सोडून, स्वप्नात सुद्धा या पाट्याने चोरी केली. म्हणजे बरोबर आहे. काही लोक बोलायला बोलत नाही, करणीला
चुकत नाही. ते साक्षात करते होत नाही, प्रयोजक करते होतात, करत नाही, करून घेतात. मग तू करून घेत असतील, तो म्हणला मी करत नाही, करून घेत नाही. म्हणजे तू मग करत नाही, करून घेत नाही, मग माझा किस्सा त्या गणपतला मारला, बोल तुला कसं काय कळलं? तुम्हाला जाऊ दे ना स्वामी, जाऊ दे नाही, सांग. असू द्या झाकली, नाही 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 म्हणजे सांग, नाही तर माळ काढ. आता माळ काढायची त्याची इच्छा नाही, माळ काढल्या म्हटलं स्वामीला सांगितल्याशिवाय स्वामी ऐकत नाही. अहो म्हणले स्वामी आता सांगतोच, म्हणले झालं गेलं गंगेला मिळालं, पण माझा त्या काळाचा जो अभ्यास आहे त्यावेळेचा मी त्यातला VIP होतो, नवे त्यातला मी डॉक्टरेट होतो. आणि त्यामुळे स्वामी असं काय नाही म्हणले, या पठ्याच्या शिष्याशिवाय त्या एरियात कोणी कामच करू शकत नाही. तसाच विठ्ठला जिथे चोराला गुळ लागतो तिथे हे सगळं स्वप्न करण्याकरता गुळ नाही लागतात. त्याकरता काय करावं? बाप हेही स्वप्न आहे, पण स्वप्नात स्वप्न वाटायचे, त्याकरता जागा व्हावं लागतं. तसं आपण आज्ञारूपी झोपेत झोपलेला आहोत, म्हणजे सांगणाराही झोपलेला आणि ऐकणाराही झोपलेला आहे. पण मग आपल्याला आता जागा व्हायचं असेल तर स्वबुद्धीने आपल्याला ते होता येत नाही. त्याला जागा करण्याकरता आपल्याला पाय धरावे लागेल, म्हणजे स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायला. पाय शब्दाचा अर्थ चिरणे होतो, पाय शब्दाचा अर्थ स्वरूपे होतो. आणि कोणाचे पाय धरू नये, पण ज्याचे धरायचे त्याचे सोडू नये. तुम्हाला असं का बोलता? एक वाक्य मनुस्मृतीतलं श्लोक आहे, अभिवादनशील शरीर वृद्धोपसेविना चत्वारी कश्य वदन्ति आयुर्विद्या यशोबल. आणि त्याच्या विपरीत म्हणतात अपूज्य यत्र पूज्यन्ते पूज्यानांचे व्यतिक्रमा चत्वारी कश्य नश्यन्ति आयुर्विद्या यशोबल. जे अपूजनीय लोक आहे, बाबांचं वाक्य, ज्यांची खेटराजवळ बसायची लायकी नाही, त्यांची जर आपण पूजा केली, लांगुचलन केलं, कुत्र्यासारखी शेपटी त्यांच्याजवळ घोळी, तर आपल्या जीवनातल्या 4 गोष्टी नष्ट होतात, आयु, विद्या, यशो, बल. पण आपल्या जीवनातल्या 4ही गोष्टी नष्ट होऊ नये, त्यामुळे वर्धिष्णू स्वरूपाच्या व्हाव्या, तर गुरु, संत आणि भगवंत यांचे चरण सोडू नये. म्हणून बाप रखुमादेवराचे वेगी धरा पाय. आणि रखुमादेवराचे वेगी पाय धरल्याच्या नंतर काय होईल? तो परमात्मा गुरु रूपात येईल. माझ्या विठोबाचा काहीचा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. आणि तो गुरु रूपात आल्याच्या नंतर सांगेल वराड नव्हे, काय स्वप्नगी माय. मग वराड नव्हे स्वप्नगी माय, बाप रखुमादेवराचे वेगी धरा पाय. एवढ्याला आमचं भागणार नाही ना. आम्हाला वराडी कोण आहे ते कळाले पाहिजे. प्रश्न विचारला तो कशाबद्दल आणि कोणाबद्दल हे कळायला पाहिजे. तर वराडी म्हणजे कोणाला प्रश्न विचारतात? वराडीला. मग अशी वराडी कोण आणि त्यांना माऊली काय विचारतात?
पुढे ना त्यांनी ऍक्ट करून सांगितलं कोण होतो नवरा नाही ओळखी विठाला. एक 4 वाक्य आहे का, 4 वाद आहे. एक आहे परिणामवाद, दुसरा आहे विवर्तवाद, तिसरा आहे आजातवाद आणि चौथी आहे स्वरूप स्थिती. मी पुन्हा एकदा सांगतो, नंतर मात्र थोडस बोलण्याची जबाबदारी आपली श्रोतवृंदाची आहे. एक आहे परिणामवाद, दुसरा आहे विवर्तवाद, तिसरा आहे आजातवाद आणि चौथी आहे स्वरूप स्थिती. पहिला काय परिणामवाद, 2 विवर्तवाद, धन्यवाद, 3 आजातवाद आणि चौथी आहे स्वरूप स्थिती. तर पहिला जो परिणामवाद कशाला म्हणायचं, तर ज्याच्यामध्ये प्रतीती असते आणि सिद्धी असते त्याला परिणामवाद. प्रतीती आहे, सिद्धी आहे. जसं दुधाचंच काय होतं माता वर्ग, विरजण घातल्यावर दही होतं, बरोबर की. दुधाचं दही होतं आणि मातीचा चिखल होतो, चिखलाचा घोडा होतो, बरोबर. आणि घोड्याचा हे पण पाहिजे होतं आपल्याला, ते लेकराचं बरोबर आहे, ते किल्ले घोडे विडे करतात त्यांचंही बरोबर आहे. तर जसं दुधाचं दही होतं आणि मातीचा घट होतो, तंतूचा पट होतो, तसं मायेचा परिणाम जगत होतो. मग पहिला आहे परिणामवाद. दुधाचा परिणाम करून दही. मग दुधाचं ज्या वेळेला दही झालं त्यावेळेला त्याचं दूध पण राहिला का नाही. पहिलं ते मधुर होतं, आता कसं लागतं, आंबट लागतं, आम्ल लागतं. पहिलं ते द्रवरूप होतं, पातळ होतं, आता कसं झालं, घनरूप घट्ट झालं. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे काय, रंग, बरोबर आहे. वा, त्याच्यामध्ये रंग कलर सारखा आहे. दूधही वर्णाने पांढरच आहे आणि दही पांढरच आहे, पण चव एक नाही आता. आणि द्रवरूपता, घनरूपता, मधुरता, आम्लता हे त्याच्यातलं आणण्याचा रूप आहे. मग दुधाचा परिणाम जसा दही आहे, मातीचा परिणाम जसा घट आहे, तसं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पहिले कोठीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, आवटे सूर्याचे होते पाही, कानबा तेरे तेरे ते. आणि पुढे एक शब्द आहे ते ढालगज निर्माण झाली. ती ढालगज म्हणजे कोण, माया. तिचं छोटं पॅकेज म्हणजे आपल्या घरातली विठ्ठला विठ्ठल. प्रत्येक घरातली गृहिणी हे मायेचं प्रतिरूप नाही का, बरोबर ना. मग जसं घरात गृहिणी आल्याच्या नंतर त्या घराला घरपण देते, तसं ती ढालगत निर्माण झाली का त्याला घरपण देऊन जगत निर्माण करते विठ्ठला. मग तसं दुधाचं दही हा परिणाम आहे, तसं मायेचा परिणाम ही जगत आहे. पहिला वाद झाला परिणाम वाद. दुसरा काय होता, धन्यवाद, विवर्तवाद आहे ना. विवर्तवाद, ते विवर्तवादामध्ये दोरीवर आपल्याला काय दिसतो, सर्प दिसतो. रज्जूवर सर्प दिसतो, दोरीवर सर्प दिसतो, शुक्तीवर रज दिसतं. नागबाबांचं सगळ्यांच्या पाठाचं हरिपाठाचं प्रमाण आहे. शुक्तीवरी रज पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. त्या शुक्तीवर आपल्याला रज दिसतं आणि स्थानवर पुरुष दिसतो. तसं ब्रह्मावर रज्जूवर सर्प दिसतो का असतो, दिसतो का असतो, दिसतो, पण तत्वाचा नसतो. नसताना कसा दिसतो, वंद्यपुत्र असतो का नसतो, बाबा वंद्यपुत्र असतो का नसतो, बाबा बोला, बाबा बोला, नसतो. आणि नसतो म्हणून दिसतो, दिसतही नसतो. वांझ्याची आली का कायची जन्मपत्रिका, नवीन भूमिका की करतो का, वंद्यपुत्र नसतो, दिसतही नाही. मग रज्जूवर सर्प नसेल तर दिसू नाही, नसेल तर दिसू नाही, आणि दिसतो त्या अर्थी नसतो म्हणता कसा विठ्ठला. त्याचं उत्तर असं आहे का विवर्तवादातला पदार्थ नसतो पण दिसतो.
विवर्तवादाचा पदार्थ नसतो पण दिसतो, म्हणून आपल्याकडे म्हणतात भाऊ जसं दिसत तसं नसतं, आणि म्हणून जग असतं. हे जगत दिसतंय पण नाही. जसं ज्यावेळेला दोरीवर सर्प दिसतो, पण सर्प दिसतो पण नसतो, आणि दिसत नाही पण असते. कोण तुम्ही इतके ठप्प नका होणार, इतकं गोड चाललं आपलं, तुम्ही लगेच पाठिंबा काढून घ्या, त्याच्यानंतर आपलं सरकार येईल. आपण काय म्हटलं, कोण असतो कोण नसते, दोरी असते आणि सर्प नसतो. नसताना कोण दिसतो, सर्प. आणि ज्यावेळेला सर्प दिसतो त्यावेळेला कोण दिसत नाही, दोरी दिसत नाही. मग तिथे कोण असते, दोरी असते. पण कोण दिसत नाही, दोरी दिसत नाही. आणि कोण नसतो, सर्प नसतो. तरी कोण दिसतो, सर्प दिसतो. मग दिसतो तो नसतो, दिसत नाही ती असते. मग कोण दिसत नाही तरी आहे, दोरी दिसत नाही तरी आहे. आणि कोण दिसला तरी नाही, सर्प दिसला तरी नाही. मग रज्जू सर्पाकार आणि भासेले जगदंब. तसे जगत दिसलं तरी नाही आणि ब्रह्म नाही दिसलं तरी आहे. ब्रह्म नाही दिसलं तरी आहे. हे ज्याच्यात सांगतात तो दुसरा वाद, तो दुसरा वाद. असं असं ठरलं ना, असं असं करायचं नाही बरं, असं वागणं बरं नव्हे. हा विठाला तो दुसरा वाद आहे, विवर्तवाद आहे ना. म्हणजे मायेचा परिणाम जगत, जसं दुधाचा परिणाम दही, तसं मायेचा परिणाम जगत हा परिणामवाद. आणि रज्जूचा विवर्त सर्प, तसं परमात्म्याचा विवर्त जगत हा विवर्तवाद. आणि त्याच्या पुढचा तिसरा म्हटलं आपण आजातवाद. बरोबर आहे. न जात आजात, जे नाहीच आहे ना त्याला म्हणतात आजातवाद. हे बाळा बघा, हे संस्थेतले लेकर आहे. पटकन उत्तर द्या सगळे मागे. बघा, सशाला 3 शिंग असतात का 5 असतात? खोटं बोलू नका. टाळवाचा ते लेकरा करता संस्थेतले बघा, ते संस्कार याला म्हणतात ना. ती लगेच म्हणलं शून्य. शून्य म्हणजे 1 असतं ना, मग काहीच नाही. अरे शून्य म्हणजे काहीच नाही बाळा. पण शून्य म्हणजे काहीच नाही ते दाखवण्याकरता एकातून 1 गेला तर खाली काय राहतं, मग शून्य राहतं की. तू म्हणतो शून्य म्हणजे काहीच नाही, मग तुझं खरं का माझं खरं? बोल 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 बोल, तुझं खरं का माझं खरं? अरे तुझंच खरं आहे. शून्य जरी दाबावे झाले ते बिंदुले पाहिजे की केले, तैसी अद्वैत सांगल बोले ते द्वैत घेते. अद्वैत सांगल बोले ते द्वैत घेते. एकातून 1 गेला खाली काहीच नाही राहिले हे कळण्याकरता शून्य दाखवला. तसं हे जगत नाहीये म्हणण्याकरता म्हणावं लागतं म्हणून वाद. नाही तर तो सिद्धांतच, त्याचं नाव आजातवाद. आणि या सगळ्या वादातून जायचं ती स्वरूप स्थिती. आणि त्या स्वरूप स्थितीपर्यंत जाण्याकरता आजच्या अभंगात सिद्धांत आजातवादाचा आहे, प्रक्रिया विवर्तवादाची आहे, रूपक लग्नाचा आहे. लग्न का सगळे त्यात मग्न असतात म्हणून. छोट्या माऊलीचं वाक्य माझे गुरु ते म्हणतात, कोई किसमे मगन जिसका हुआ लगन वो तो होशी में मगन. मग भजन बिजन सगळं विसरतो. मानवी जीवनात प्रधान 3 सोहळे आहेत. किती सोहळे आहेत? 3. एक असतो लग्न सोहळा, त्याच्या अगोदरचा जन्म सोहळा. लग्न सोहळा झाल्याच्या नंतर तो सोहळा व्हावी इच्छा नाही पण होतोच मृत्यू सोहळा. किती सोहळे आहेत? 3. पहिला जन्म सोहळा, दुसरा लग्न सोहळा, तिसरा मृत्यू सोहळा. त्या जन्म सोहळ्याला आपण हजर असतो पण आपल्याला काही कळत नसतं, हेही कळत नसतं. काही कळत नसतं, हेही कळत नसतं. म्हणून कबीरदासजी म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो हम हसे और जग रोए. त्यावेळेस आपण हजर असतो पण आपल्याला काही कळत नसतं. तिसऱ्या सोहळ्याला आपण हजर नसतो, हे हजर असतं. आणि हे म्हणजे आपण नाही, याच्याकरताच आजचा अभंग आहे. आणि मधला जो आहे लग्न सोहळा, तो कोणाला कळत नाही. एक जण म्हणला संन्यासाला कळत नाही, दुसरा म्हणला ब्रह्मचार्याला कळत नाही,
तिसरा म्हटलं अविवेकाला कळत नाही. माझं मत आहे सगळ्यांना कळाल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांना कळतो, संन्यासाला कळतो, ब्रह्मचार्याला कळतो, अविवेकाला कळतो आणि केलेल्याला जिरते. आमचे गुरुबंधू दिगंबर महाराज म्हणत असतात, शादी भाई ऐसा लड्डू है, शादी ऐसा लड्डू है, जो खाए वो पचताए, जो न खाए वो भी पचताए. पचताना तो पचताना ही है, सिर्फ इतना करना है, खा के पछताना है या ना खा के पछताना है. विठ्ठला विठ्ठला. ज्यांनी केलं नाही ते म्हणतात राव बरं आहे, नाही तर लय वैताग घेऊ, सगळं आपणच करा. पण जे करतात ते म्हणतात अरे करून तरी कोण करतं, आपल्यालाच करावं लागतं. आपण बघित नाही. मग तो लग्न सोहळा संन्यासी महात्म्याला सुद्धा आशीर्वाद देण्याकरता जावं लागतं, त्यांनाही कळतो, ब्रह्मचार्यालाही कळतो. आणि ज्याचं झालं त्याची जीवती म्हटलं आपण, कारण जोपर्यंत काय पहिला हा सांगतो ती आहे, नंतर ती सांगते हा ऐकतो, नंतर दोघं ऐकत नाही गाव ऐकतो, यांचं भांडण. पहिल्या वर्षी हा आदेश देतो ती पाळते, दुसऱ्या वर्षी ती देते हा पाळतो, तिसऱ्या दिवशी दोघंही पाळत नाही. गाव म्हणतात यांचं नेमकं काय कळत चाललं हे काय आपल्याला कळत नाही, म्हणजे नाही परस्पराचं पाळत नाही आदेश. पहिल्या वर्षी चंद्रमुखी असते, दुसऱ्या वर्षी सूर्यमुखी होते, आणि तिसऱ्या मुखी ज्वालामुखी खाऊ खातो, घटत जातो. ते लग्न सर्वांना कळतं. म्हणून जन्म सोहळा आहे किती दिवसाचा? 12 दिवसाचा. म्हणजे लेकराचं, म्हणून लेकराचं होतं बारस, आहे ना. जन्म सोहळा 12 दिवसाचं म्हणून लेकराचं होतं बारस. मृत्यू सोहळा 13 दिवसाचं म्हणून मेलेल्याचं होतं तेरस. आणि लग्न सोहळा किती दिवसाचा? आज जर तुम्ही सांगितलं शास्त्रीय उत्तर बरोबर तर समजेल मी. तुम्ही आजही तुम्ही जरी कलियुगात असला तरी विचाराने तुम्ही नक्की सत्ययुगात आहात. अरे वा विठ्ठल विठ्ठल. 16 दिवसाचा साधारणतः षोडश संस्कार म्हणतो ना आपण. आता हल्ली आमच्या आळंदीमध्ये आपले ते कुंभार गुरुजी धर्मशाळा, आपले पंडित भाऊ क्षीरसागर त्यांच्या समोर अहिल्यादेवी होळकर धर्मशाळा, तिथे ते जगताप महाराज आहे, ते आमचे थोडस प्रेमाचा संबंध आहे. मग एक दिवस त्यांना म्हटलं जरा अतिथी आले होते जवळ नाते संबंधात, ते घरी जरा पहिलेच आलेले आहेत, तर तुमच्याकडे एक रात्र एक दिवस थांबता येईल का? ते म्हटले बुक झालेले सर, लग्न सराई आहे. म्हणलं मग एका दिवसात साधारण किती लावतात? ते म्हणले कशाला विचारता? नाही म्हणलं तरी. ते म्हणले दिवसाचे तास किती? म्हटलं 12. म्हणले आम्ही आज लावले 14. म्हणजे तासाला एक सुद्धा आहे. मग जरी लग्नात आळंदी देवाचीच आहे, पूर्वी होती, आजही आणि पुढेही राहणार नाही, पण हल्ली ती लग्नाची आहे. मला वाटतं महाराष्ट्रात जितकी आळंदीत लागतात तितकी कुठे लागत नाही. सगळ्याला वाटतं बाबाचे आशीर्वाद आपल्याला भेटावे म्हणून करत असते, ठीक आहे, माझं त्यात काही दुमत नाही. पण लग्न रूपक असं आहे, सोहळा आहे, त्याचं सगळ्याला कळतं. आणि त्या लग्नाचं रूपक माऊलीने केलं. मग लग्नामध्ये काय काय लागतं पटकन बोला. जी लग्नाला आलेली मंडळी असतात त्यांना काय म्हणतात? वऱ्हाडी. त्यांना काय म्हणतात? वऱ्हाडी. आणि त्या वऱ्हाडी मंडळीला माऊली विचारतात एवढी वऱ्हाडी पैसल्या टेकी, पण कोण तो नवरा नाही ओळखी. पण वऱ्हाडी मंडळीला आपण सुरुवातीलाच म्हणलो नात्या गोत्यातली जी प्रेमातली मंडळी आहे, आप्तेष्ट आहे, स्नेही मंडळी आहे, त्यांना आपण वऱ्हाडी म्हणतो. इथले वऱ्हाडी कोण? ते इथली वऱ्हाडी द्वादश दर्शनकार हे वऱ्हाडी. अध्यात्मामध्ये 12 दर्शनकार म्हणतो ना आपण, ती वऱ्हाडी आहे. आता तुम्हाला कोणते 12? तर ते 12चे फक्त नावं सांगतो, विस्तार करायला आपल्याला वेळ नाही. पण नावं अशी आहेत: सांख्य योग, न्याय वैशेषिक, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, हे झाले 6. चारवाक जैन, सौक्रांतिक, माध्यमिक, वैभासिक, योगाचार, ही झाली 6 12. ही 12 दर्शनकार आहेत. त्यात 6 नास्तिक आहेत आणि 6 आस्तिक आहेत. अशा 12 दर्शनकारी वऱ्हाडी आहेत. त्या 12ची मतं जर आपण पाहायला गेलो तर 12 वाजले आणि ऐकणाऱ्याचे तर निश्चित वाजणार आणि सांगणाऱ्याचे वाजणार. पण तरी ते होतील असं नाही. पण सांगण्याचा प्रकार 2 आहे, एक सूत्र रूपाने आणि एक विस्तार आहे. तर सूत्र रूपाने या 12चे 3 प्रकार केले आपण किंवा 4 प्रकार केले तरी आपल्याला लक्षात येण्यासारखे मी 4 प्रकार करतो. ते तुम्ही आता कोणा बोलायचे ज्येष्ठ मंडळी. तर त्यातला पहिला प्रकार असा आहे, ते जग जगदीश दोन्ही मानत नाही. दुसरा प्रकार आहे, ते जग मानतात जगदीश मानत नाही. तिसरा प्रकार आहे, ते जगदीश मानतात जग मानत नाही. आणि चौथा प्रकार आहे, ते जग जगदीश दोन्ही मानतात. त्यापैकी पहिला प्रकार काय? पुन्हा एकदा सांगू, मात्र नंतर जबाबदारी तुमची. जग जगदीश दोन्ही मानत नाही. जग जगदीश दोन्ही मानतात. जग मानतात जगदीश मानत नाही, जगदीश मानतात जग मानत नाही. मग पहिला प्रकार काय?
जगदीश दोन्ही मानत नाही, बरोबर आहे. दुसरा प्रकार काय? जगदीश दोन्ही मानतात, हे सरळ पहिले घेऊन टाका. दोन्ही मानत नाही, दोन्ही मानतात. आणि मग मानत नाही मानतात, मानत नाही मानतात, अरे मानतात मानत नाही, कसं करून घ्या. मग जगदीश दोन्ही मानत नाही, पहिला प्रकार. जगदीश दोन्ही मानतात, दुसरा प्रकार. जग मानतात जगदीश मानत नाही, तिसरा प्रकार. जगदीश मानतात जग मानत नाही, चौथा प्रकार. मग पहिला प्रकार काय एकदा? जगदीश दोन्ही मानत नाही. मग जगदीश दोन्ही मानत नाही हे कोण? जगदीश शास्त्रीकडनं ऐकलं असेल. ते जगदीश दोन्ही मानत नाही असं कोण? तर जगदीश दोन्ही मानत नाही असे 4 12चे लावायचे ना आपल्याला 4 मध्ये. मग असे 4 आहेत ते नास्तिक आहे. नास्तिक उभे झालेले जरा. ती कोण? त्यांची नाव आहेत सौत्रांतिक, माध्यमिक, वैभासिक आणि योगाचार. आणि यांचं मत आहे शून्य शून्य, क्षणिकम क्षणिकम, स्वलक्षणम स्वलक्षण, दुःखम दुःखम, असं त्यांचं मत असल्यामुळे हे जगही मानत नाही, जगदीशही मानत नाही. जगही मानत नाही आणि जगदीशही मानत नाही. पण मग जगही मानत नाही, जगदीशही मानत नाही, मग असंच चेत न होती, जे असंच असतं ते दिसत नाही. मग जगदीश काहीच नसेल तर दिसू नये, दिसतंय त्याची नाही म्हणता येत नाही, म्हणून हे मत खंडित आहे. त्याच्या पुढचे जगदीश दोन्ही मानतात, जगही मानतात, जगदीशही मानतात. याच्यात पुन्हा 2 आले, पहिली 4 आणि 2 6, हे 2 याच्यामध्ये संपले. तर ते जगदीश दोन्ही मानतात, जगतही सत्य मानतात, जगदीशही सत्य मानतात. याच्यामध्ये रामानुजाचार्य हे अधिकरून मंडळी येतात. ते जगही सत्य मानतात, जगदीशही सत्य मानतात, पण हे मत खंडितच आहे. मग आता त्याच्या पुढे तिसरा प्रकार, जग मानतात 4, जगदीश मानत नाही. जग मानतात पण जगदीश मानत नाही. आणि अशी समाजात आपल्याला पुष्कळ पाहायला भेटतात. ते म्हणतात देव, देव नाही, असता तर दिसला असता. माय बाप खरं सांगू मी, हे आता गाडी आली आपल्याकडे, काही दिवसापूर्वी गाडी नव्हती. मी त्या शिक्रापूरला बाबा त्या चौकात उभा, तिथून एक बुलेटवर आला, त्याने माझ्या समोर उभा केली मागून आणि माझा पेरावा बघितला. म्हणजे मी 12ही महिने धोत्रावरच असतो, एवढंच मी म्हणतो, पुढचं नाही म्हणत. आणि तो धोती बघितली, अंगावरचा शर्ट बघितला, तेवढ्यात तो म्हणला लागला महाराज दिसतात. म्हणलं पोत्राच नाही, महाराजच आहे. आता मी थोडस पुढचं बोलायच्या नंतर मग त्याला तर मग जास्त राग आला. तो म्हणला लागला महाराज दिसतात, कुठून निघा? म्हणलं कीर्तन. तो म्हणला कीर्तन कोणा करता करता? बरेच हसायला कुणा करता करता म्हटलं पर्याय दे, मग मी योग्य पर्याय निवडतो. म्हणजे तुझ्या मनात काय काय मला काय माहिती. तो म्हणला कोणा? म्हणलं म्हणजे तो म्हणला नाही, देवा करता करता का आणखी कशा करता करता? मी म्हटलं देवा करता. आता कशा करता करतो, काही नाही करतोय माझं मला माहिती. मी म्हटलं देवा करता. मग ते म्हटले देव कुठे नाही. म्हटलं देव तर सगळीकडे आहे. लिहिते म्हटलं इथे आहे. म्हणजे करा कीर्तन. ते म्हटले करा कीर्तन, देव जरी इथे आहे ना करा कीर्तन. नाही म्हटले देव जरी इथे आहे, पण कीर्तन करण्याकरता गायक पाहिजे, टाळकरी पाहिजे, श्रुती पाहिजे, वादक पाहिजे, साऊंड सिस्टीम. ते म्हणलं तू उभरायला काय होतं, दगडाचा टाळ, त्याचा कोण ना त्यांनी केलं की नाही, मग करा कीर्तन. देव जर सगळीकडे आहे तर करा कीर्तन. आता मी जरी आनंद 10-20 वर्ष राहतो म्हणजे काही नसतं, ते तर काही नुसतं झोपाच नाही काढत ना. देवाने काही मलाही दिली असेल ना थोडीशी. मी म्हटलं ठीक आहे, बरं तुझं म्हणणं काय, तू देव मानतो की नाही? तो म्हटलं आपण नाही मानतो, आपण देव धर्म सांधी पडले सकळ विषयी गोंधळ घालत तसे, आपण देव मानत नाही. म्हणलं मग देव मानत नाही तर देवाकरता कीर्तन करण्याचा मला काय आग्रह करतो? तू देव मानत नाही, तुला कीर्तन पटत नाही, आणि तुझ्यासोबत कीर्तन करण्याचं मला काय कारण नाही, कारण तू नास्तिक आहेस. बरं जाऊ दे म्हणलं, तुझा देव नाही मानत. म्हणलं नाही. का मानत नाही? तो म्हणला दिसत नाही म्हणून मानत नाही. चक्षुर्मय सत्य, जे डोळ्याला दिसतं ते सत्य आहे, जे डोळ्याला दिसत नाही ते नाही. म्हणलं बरोबर आहे, डोळ्याला दिसत नाही म्हणून देव मानत नाही. म्हटलं तू म्हटलं डोळ्याला दिसत नाही आपण देव मानत नाही. मग म्हटलं तू जे दिसत नाही ते मानत नाही. मला बिलकुल नाही. मला हवा डोळ्याला दिसते का? नाही. तू म्हणलं चला हवा येऊ द्या, पाहतो. पाहतो म्हणजे काय, मानतो सुद्धा. मग हवा डोळ्याला दिसते का? तू म्हटलं नाही. म्हणलं मानतो की नाही? तू म्हणलं नाही मानतो. म्हणलं मग तसा देव दिसत नसला तरी मानला पाहिजे. बरोबर. मग जसं तुमचा देव कुठे आहे? म्हटलं आमचा देव जशी तुझी हवा सगळीकडे आहे, खरी याची हवा घरात नाही म्हणतो. घरी गेला फॅमिली माझं व्हायचं, पण असं त्या सगळीकडे आहे ना, तसा माझा देव सगळीकडे आहे. तो म्हटला मग सगळीकडे आहे ते कीर्तन इथे करा, आता जालन्यात जाऊ नका. मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, रागू नकोस. तो म्हटला नाही रागवणार, द्या उत्तर.
समोर एक खिळा पडला होता, घराचं बांधकाम चालू होतं, एक धोंडा पडला होता, मी घेतला आणि त्याच्या टायर मध्ये ठोकायला लागलो. म्हणलं हे महाराज ठेवू ठेवू काय करतोस? म्हणलं काही नाही दादा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हणलं हे काय उत्तर, हे काय पद्धत? म्हणलं काही नाही, तुझी हवा सगळीकडे आहे की नाही? म्हणलो कशाला टायर मध्ये भरतो, मी ती काढतो, तुझी गाडी पळव. म्हणलं तसं नाही महाराज, हवा जरी सगळीकडे असली तरी ती टायर मध्ये बंदिस्त करत नाही तोपर्यंत आपली हवा होत नाही तर आपली हवा जाते, म्हणजे आपल्याला गाडी चालवता येत नाही. म्हणलं तसंच आहे, देव जरी सगळीकडे असला तरी मंदिरात गेल्याशिवाय त्याची अनुभूती येत नाही, तिथे भक्ती केल्याशिवाय त्याची प्रश्नाचं उत्तर दिलं आणि माझा तिसरा प्रकार तुमच्या लक्षात आला, काय आहे काय नाही. आता तुम्ही उत्तर दिलं तर मग तुम्ही मग नक्की आपलं मन जुळलं, नाही तर मग जग आहे जगदीश, बरोबर ना? कारण तो जगच मानतो, जगदीश मानत नाही. अरे पण जगदीश दिसत नसला तरी हवा दिसत नाही, पण मानावी लागते. तसं जगदीश दिसत नसला, दुधाचं तूप दिसतं का हो? नाही का? मग आहे मंथुनी नवनेतात तैसे की अनंता वाया व्यर्थ साधी मार्ग. दुधाचं तूप आहे जरी दिसत नाही तरी ते मानावं लागतं. तसंच पण दुधाचं तूप दिसत नाही म्हणजे दिसणारच नाही असं नाही. दुधाचं तूप दिसत नाही म्हणजे दिसणारच नाही असं नाही, दिसेल त्याकरता घुसळण्याची प्रक्रिया करा. तसा जगातला देव आहे, दिसत नाही म्हणजे दिसणारच नाही असं नाही. गोपिकेला दिसणार, अर्जुनाचे घोडे धुतले, संकटे बहुते वरतिले, त्याच्याकरता भक्ती करा, भक्तीच्या मापे मोजी तो अनंता इतराने तत्वता न मोजवे. मग त्यांनाही सांगावं लागतं, जगत दिसतं जगदीश दिसत नाही म्हणजे दिसणार जगत आहे आणि न दिसणार जगदीश नाही असं नाही. मग आता तिसरा प्रकार आला, चौथा कोणता? जग जगदीश दोन्ही आहे. पहिला प्रकार काय आहे काय नाही, पहिला प्रकार काही नाही, जग जगदीश दोन्ही नाही, त्याच्यात चार आहे. दुसरा प्रकार काय आहे? जग जगदीश दोन्ही आहे, त्याच्यात एक आहे. तिसरा प्रकार काय आहे? जग आहे जगदीश नाही, त्याच्यामध्ये चार येतात. आणि चौथा प्रकार आहे जगदीशच आहे जगत नाही. तर मग आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबरायाला समजून सांगायचं काय? जग जगदीश दोन्ही नाही, यांनाही नवरदेव कळाला नाही. जग जगदीश दोन्ही आहे, यांनाही नवरदेव कळाला नाही. जग आहे जगदीश नाही, यांनाही कळाला नाही. जगदीश आहे जग आहे, यांनाही कळालं नाही. चारी प्रकार कसं कळाला कोणाला? विठ्ठल नाही ओळखी, मग कळाला कोणाला? ऐका, जग जगदीश दोन्ही नाही म्हणतात हा शून्यवाद आहे. शून्य म्हणजे काही नाही, पण जे नसतं ते दिसत नाही. जग जगदीश दोन्ही आहे, पण दोन्ही जर सत्य आहे तर एका म्यान मध्ये दोन तलवारी राहत नाही. सत्यमेव जयते आपलं भारताचं संविधान. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित कभी नाही, हेही खरं आहे. अंतिम विजय सत्याचा होतो, हेही खरं आहे. पण सत्य चार चार नसतात, एकच असतात, बरोबर नाही? तू का म्हणे तू उची खरा इरवा उगा पसारा, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागहा दाविला जगदकार. मग याच्यामध्ये जग जगदीश दोन्ही सत्य आहे म्हणत असेल तेही मत चुकीचं आहे. जग जगदीश दोन्ही मिथ्याही म्हणत असेल तेही मत चुकीचं आहे. जगत सत्य आहे जगदीश नाही म्हणत असेल ते मग चुकीचं आहे. जगदीश सत्य आहे जगत नाही हे चुकीचं आहे. का बरे? बघा, बाप कधी? बरोबर, मुलगा झाल्याच्या नंतर तुम्ही गोड उत्तर दिलं. एक क्षमा बघून एक मित्राच्या नात्याने बोलतो, पटकन उत्तर द्या. बापाचा जन्म आधी का मुलाचा जन्म आधी? मोकळ्या मनाने बोलायची. बापाचा जन्म अगोदर, कारण बाप नसता तर याचा जन्म झाला कसा असता? हे तुमचं उत्तर नक्की का? विचारू कम्प्युटरला मग आता. खरं सांगा, तो अगोदर पुरुष आहे का बाप आहे? अगोदर पुरुष आहे. बाप कधी? नंतर, म्हणजे कधी? मुलगा झाल्याच्या नंतर. मग बापाचा जन्म कधी आधी का मुलाचा जन्म आधी? आता अगोदर मुलाचं म्हणा. त्याचं वेदांताचं उत्तर आहे बाबासाहेब महाराज, युगपत ज्या क्षणी तो मुलगा झाला त्या क्षणी हा बाप झाला. ज्या क्षणी तिकडे मुलगा आहे त्या क्षणी हा बाप आहे. अगोदर तो पुरुष आहे, नवरदेव आहे, आणखी काय आहे, पण तो बाप नाही, तो ग्रस्ती आहे. बाप कधी? ज्या क्षणी तिकडे लेकाचा जन्म त्या क्षणी इकडे बापाचा जन्म, याला युगपत म्हणतात, है ना? तसं जगदीश कधी? जगत ईश जगदीश, ईशनात ईश्वर. जगताचं ईशन करेल तर ईश्वर. अरे जगताचं नियमन कधी करेल? जगत असेल तर का नसेल? असेल तर. मग तुम्ही जगदीश म्हणतात, जग मानत नाही.
जगत नसेल तर जगदीश जगाचा ईश्वर करेल कसा? मानावं लागतं आणि जगदीशही मानावं लागतं. मग तुम्हाला दोन्ही सत्य, आणि एका मॅनमध्ये दोन तलवार राहत नाही. मग काय आहे? ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, जीव ब्रह्मनाकार. आणि ते सांगतो वराड नव्हे स्वप्न घे माय बाबा महादेवराची वेगळी धरा. पण या वराडी मंडळीला कळलं नाही, म्हणून कोण तो नवरा नाही ओळखी. त्याला विचारलं मी कवनाची, मज सांगा कोणी? वराडा आली या वराडणी. त्याला तेही वेळ लागला नाही. म्हणले जाऊ द्या, मग कोण तो नवरा, कोण तो मंडप, कोण ती वरबाई, कोण तो वरबा, ते तरी सांगा. ते मला लागले हेही कळत नाही. मग माऊली त्याला कळून देण्याकरता सांगितलं बाबामध्ये वराची वेगळी धरा पाय. पण याचा लाक्षणिक अर्थ अगदी 1 मिनिटात सांगून शेवीला पूर्ण विराम. तर पहिली नवरी आणि नवरदेव लग्नातले महत्वाचे 2 घटक आहेत. तर आईतला अध्यात्मातली नवरी कोण आहे? तर जीवन मुक्ती स्त्री ही नवरी आहे. नवरदेव कोण आहे? तर इथला जीवात्मा म्हणजे कुठंच साक्षी चैतन्य हा नवरदेव आहे. इथली वरमाई कोण? जगत जननी आदि माया, अनादि शांत सदसद विलक्षण आणि गोष्टी माया ही वरमाई आहे. वरबा कोण? जेणे हे विश्व निर्मिले, जगाचा अभिनिमित्त उपादान करणारा ईश्वर हा वरबाप आहे. मंडप कोण? ज्या चिदाकाशाच्या अधिष्ठानावर हे सगळं जगत आहे, ते चिदाकाश हा मंडप आहे. आणि इथला लग्न लावणारा ब्राह्मण काका कोण? तरी जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान करून देणारे गुरुदेव हे ब्राह्मण काका आहे. आणि इथला मधला धरलेला आंतरपाठ कोणता? तर मधली असणारी अविद्या माया प्रतिबंध करते ना. आगापाई पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरांकडे तसे आरवारा विश्वाभासूजे, माया आपला अविद्या हा मधला आंतरपाठ आहे. मग मंगल अष्टक कोणते? गंगा आमच्या माता लगेच टवकाला कोणाचं लागायला हो बाबा. आतापर्यंत त्यांचे खाली बनवलं, पण त्यांना नवरी दिसे ना, नवरदेव दिसे ना, लागतंय कोणाचं? अक्षता पोचल्या का? करू का सुरुवात? गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी चरयू मला निमंत्रण कीर्तनाचे सोडून हेच येते. यांनी दाटीने वा म्हटलं, त्याच्यानंतर ते हरकत नसतं मग त्याला चांगलं आहे बोलवलं पाहिजे. मंगलाष्टिक कोणते आहे? तर तत्वमसी, प्रज्ञान ब्रह्म, आहे महात्मा ब्रह्म, या मंगलाष्टिक आहे. आणि ब्रह्मरूपी हाच मामा आहे. कारण मामा एकदा लागूच तर राहतो, लागल्याच्या नंतर तो निघून जातो. तसं ब्रह्म मामा कळेपर्यंत राहतो, कळल्याच्या नंतर निघून जातो. असे आध्यात्मिक लग्न ज्ञानोबांनी सांगितलं. मला शाश्वती नव्हती, हा बघू घेऊ का नको घेऊ याच मी संदेहात होतो. कोणी काही जाणते चेहरे बघितले, अरे म्हटलं हा माल इथे खपण्यासारखा आहे, अवघड आहे हो मागली. असं काही ब्रह्म माया काढली ना तर ते म्हणतात महाराजाचं पत्ता कट. आणि ते कोणा म्हणतात, ह्या महाराजला बोलवलो कोणी? महाराज तुझं चालू दे, आम्ही तुझ्याकडे नाही पाहतो, तुला बोलवलो कोणी त्याच्याकडे पाहतो. पण इकडे संताजी महाराज पवार अनेक महापुरुष होऊन गेले. इकडे लोकांचे कान खूप तयार आहे, महाराजांचे पुढे बोलणार आहे. तुम्ही बघितलं ना वेदांताची प्रक्रिया सुद्धा गोड मंडळी इतकी सहज बोलायची ना. हे यांच्यावर असणारी भगवंताची संतांची कृपा आहे. माऊलीच्या कृपेने हे खरं कीर्तन आहे. हे ऐकण्याची आपल्याला सगळ्याला सवय लागली आणि खरं लग्न ते आपल्यालाही कळो आणि ब्रह्मस्वरूपाच्या आपल्या सर्वांना मरणाच्या अवैध क्षणी सर्वांना प्राप्ती हो अशी भगवंताची प्रार्थना करू. आणि एकदा गोड असणारं भगवंताचं संतांचं भजन करू. धावती गोड भैरवी 2 मिनिटात ऐकू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. वर हात करा सर्वांनी बोला.
आपल्या महाराष्ट्रामध्ये जगाच्या पाठीवर असा कुठलाही अभूतपूर्व कीर्तन महोत्सव हे भक्तीचं फलधारण आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि त्याचं खरं वैभव काय असेल ते गोड असणारे गुरुजन जे 7 दिवस त्यांनी आपल्याला सेवा दिली, या सगळ्याकरता पुन्हा एकदा महात्मा आपल्या काळ आहेच आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या अशी माऊलीच्या चरणी आपण प्रार्थना करू. आणि सर्वांकडनं आजच्या अगोदर सांगितलेलं जे आध्यात्मिक लग्न आहे, तसं तर व्यवहारामध्ये जसं स्त्री लग्न करते पुरुषाशी, पुरुषही लग्न करतो स्त्रीशी, पण स्त्रीलाही पूर्णत्व आणि पुरुषालाही पूर्णत्व परस्पराशी विवाह केल्याच्या नंतर होत नाही, कारण स्वतः ते दोघं अपूर्ण आहे, ते काय परस्पराला पूर्णता देणार. पण वास्तव परिपूर्णता असते ती कोण पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, ते आपलं आत्मस्वरूप आहे. आणि त्या आत्मस्वरूपाशी जीवशिव ऐक्य लग्न हे खरी पूर्णता आहे. आणि ती पूर्णता आपल्याला प्राप्त व्हावी आणि ती कशी होईल याचा दिव्य अभूतपूर्व संदेश लग्न रूपकाच्या माध्यमातून माऊलीने आपल्या समोर याबद्दल ठेवला. आणि यथाशक्ती यथामती यथा काल शक्ती काल मती अनतिक्रम्य मी आपल्यासमोर प्रामाणिकपणे ठेवण्याचा प्रयत्न केला. हे शब्द सगळे जरी माझ्या मुखातून आले तरी सगळी शब्द गुरुनाम गुरु जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आमच्या गुरुजनाचे आहे. कारण टेप रेकॉर्ड जर हे वाजले तरी शब्द मात्र त्यांचे आहेत. यात जे चुकीचं असेल ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहे, बरोबर असेल ते माझ्या गुरुजनाचे म्हणून आपण स्वीकारा, चुकीचं असेल ते माझ्या पदरी टाका. मी निश्चित त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा या सगळ्या सोहळ्याला अंतःकरणापासून तेव्हा धन्यवाद. कारण ही कीर्तन ऐकणारी लोक हल्ली कमी होत चालले आणि कीर्तनाच्या नावाखाली नर्तन चाललं का ती कीर्तन आवडणारी लोक अधिक झाली. पण आपल्या भागामध्ये संताजी महाराजांच्या कृपेने आजही वैभव जिवंत आहे आणि अगदी चुलीपूर भाकरी थापणाऱ्या माऊल्या सुद्धा इतकं सहज उत्तर देतात. हे आपल्याकडे संताजी महाराजांची एक प्रकारची कृपा आहे. कुठल्याही प्रकारची दृष्ट लागू नये अशी माऊलीच्या मी प्रार्थना करतो आणि आजच्या चिंतन सगळ्या पूर्ण विराम देतो.